गडिंग्लज येथे भाजप कार्यालयात आंबेडकर जयंती कार्यक्रम उत्साहात. समता, न्याय आणि बंधुतेच्या विचारांचं स्मरण करत अभिवादन. शहरातील विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण आणि नागरिकांशी संवाद. गडिंग्लज इथं भाजप कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त श्रद्धा, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी विनोद बिलावर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं. उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या महान कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधान निर्मितीतील अमूल्य योगदानावर विचारमंथन केलं. समाजात समता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या दिशादर्शक विचारांचं स्मरण यावेळी करण्यात आलं. भारतीय संविधान या अमूल्य देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर प्रांत कार्यालयासमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला नगरसेविका अनिता अनिल खोत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि भारत माता की जय अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर नगरसेवक संजय रोटे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्र निर्मितीतील त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाची सांगता भीमनगर येथील बारामती चौकात करण्यात आली. इथं आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या मंडळातील पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमांचं कौतुक करण्यात आलं. काही नागरिकांच्या घरी जाऊन आत्मीयतेनं भेट देत वेगळ्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी भाजपा तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, नगरसेवक नितीन देसाई, अनिल खोत, सागर पाटील, प्राध्यापक रमेश पाटील, कुमार पाटील, प्रशांत अर्नाळकर, श्रीकांत कुंभार, विक्रम पवार, अमोल तांबेकर, बाळासाहेब वडर, वामन बिलावर, संदीप नाथबुवा, सुदर्शन चव्हाण, प्रताप मोहिते, विश्वनाथ खोत, अमित देशपांडे, अमित पाटील, शिवानंद मुसळे, सुनील नांगरे पाटील, अमोल बिलावर, संग्राम आसबे, भिकाजी पाटील तसंच बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अध्यक्ष प्रीतम कापसे आणि शहर अध्यक्ष संदीप कुर्ळे यांनी विशेष मेहनत घेतली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.